याबाबत काय ठरलेलं आहे? नाही, मी आधीच सांगितलं आमची भूमिका पक्षाची हीच आहे. आमचे रवींद्र चव्हाण आहेत, त्यांची भूमिका आहे, माननीय मुख्यमंत्री मोदींची माझं बोलणं. पण आम्ही MIM बरोबर कदापि जाणार नाही, जाऊ शकत नाही. त्यांनी आम्हाला महापौर करायचं म्हटलं, असे प्रस्ताव आले तरीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही. आम्ही त्या ठिकाणी तटस्थ राहू. आम्ही कुठल्याही अजून एक दुसरी इस्लामिक पार्टी आहे, आम्ही त्यांच्याबरोबरही नाही आणि आम्ही MIM बरोबर जाणार नाही. शिवसेनेचा प्रस्ताव आपण फेटाळताय, मालेगावमधून आलेला शिवसेनेचा प्रस्ताव आपण फेटाळला नाही, असा कुठला प्रस्ताव नाही आहे. पण आम्ही पुन्हा सांगतो, आम्ही वेळेप्रसंगी तटस्थ राहू. पण MIM बरोबर जाणं कदापि शक्य नाही, आम्हाला कदापि शक्य नाही. भाऊ, नाशिक महानगरपालिकेत सत्ता म्हणून निवडणुका स्वतंत्र लढवल्या. हां, भाजप सन्मानपूर्वक वागणूक देत नाही हे कारण ते शिवसेने स्वतंत्र निवडणूक लढवल्या. मासिक ट्राफिकून काय झालं की आज भाजपला नाही, सन्मानपूर्वकचा विषय नाही आहे. दादा भुसेंचं माझं पूर्ण सुरुवातीला बोलणं झालं तेव्हा त्यांनी 45 जागांची मागणी केली होती. नंतर ते 40 जागांवर आले होते. पण ऑलरेडी आमचे जवळपास 67 आणि 10 77 नगरसेवक आमच्याकडेच होते. त्यामुळे मग एवढ्या जागा दिल्या तर मग आमचे नगरसेवक जे सिटिंग आहेत त्यांनाही आम्हाला जागा देता येत नव्हत्या, तिकीट देता येत नव्हतं. आणि त्यामुळे मग आम्ही स्वतंत्र लढण्याचा दोघांनी निर्णय त्या ठिकाणी घेतला. अतिशय मैत्रीपूर्ण आमची लढत झाली. त्यांच्या जागा 26 आल्या, आमच्या 72 आल्या, काही हरकत नाही. सायझेबल आकडा आहे. आणि आता तर आम्ही 100 पार केलेले दोन्ही मिळून. भाऊ, संजय शिरसाट हां, काय अजून तसं काहीही बोलणं झालेलं नाही किंवा ठरलं नाही. त्यांनी सांगितलं आम्हाला महापौर पद, उपमहापौर पद आम्हाला द्या. आम्ही त्यांना ते दिलेलं आहे. संजय शिरसाट यांनी असा दावा केलेला आहे, शरद पवार 2022 मध्येच NDA मध्ये सहभागी होणार होते, मात्र काही खात्यांवरून ती चर्चा थांबली. आता पुन्हा एकदा ह्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. कितपत खरं वाटतंय? नाही, मला या बाबतीमध्ये काही शिरसाट साहेबांना जास्त माहिती असेल, पण मला काही या बाबतीमध्ये फारशी माहिती नाही आहे. खूपच काहीतरी काय बोलायचं. नाशिक महानगरपालिकेतली पण मला एक निश्चित माहिती आहे की ज्यावेळेला अजितदादांचा शपथविधी झाला हो. त्यावेळेला शरद पवार साहेबांची बोलणं झालेला होता. हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे. हे अनेकांनी सांगितलं आणि दादांनी सुद्धा स्वतः सांगितलं आहे की बाबा मला तुम्ही हो का सांगितलं, मला पुढे जा म्हणून का सांगितलं. ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळेला मी त्या ठिकाणी लांबून होतो की मी काही चर्चेत एवढा मोठा नेता नाही आहे, पण लांबून मी त्या ठिकाणी होतो. पण त्यावेळेला एक खरं आहे की अजितदादांना सुद्धा पवार साहेबांनीच पाठवलेलं होतं. त्यांनीसुद्धा मान्य केलं होतं. जागांचं वाटप त्या ठिकाणी म्हणजे अगदी सगळ्या पद्धतीने कुठल्या जागा पालकमंत्री कोणी व्हायचं, खातं कोणतं द्यायचे, काय द्यायचं हे सगळं ठरलेलं होतं. आणि स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे. हे रेकॉर्ड आहे, मी सांगतो म्हणून नाही. त्यातले आय विटनेस अजितदादा आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं होतं. आमच्या वरिष्ठांची पवारसाहेबांचं बोलणं झालेलं होतं. पण पंतप्रधान आल्यानंतर लगेच त्यांनी नाही सांगितलं. आपण सगळं तिथं बघितलेलं आहे. नंतर पुन्हा मग शपथविधीला त्यांनी मान्यता दिली अजितदादांच्या. ते झाल्यावर पुन्हा ते त्यांनी पिछेमूड का केलं या बाबतीत ते सांगू शकते. भाऊ, हो, भाऊ, नाशिक महानगरपालिकेत आपण एक हाती सत्ता मिळवली, सत्ता स्थापन झालेली आहे. पक्षाकडनं तुम्हाला अपेक्षा आहे का रिटर्न गिफ्टची पालकमंत्री पदाचा? कोणाची? तुमच्या पालकमंत्री पदाचं रिटर्न गिफ्ट तुम्हाला मिळेल? मी कुठल्याही फळाची इच्छा न करता काम करत असतो. मला कुठलीही अपेक्षा नाही, इच्छा नाही. आता चांगलं चाललेलं आहे. झालं तर ठीक आहे, नाही झालं तर अजून ठीक आहे. या ठिकाणी आता कुंभमेळा आमच्यासाठी आमचा केंद्रबिंदू आता कुंभमेळा आहे. सिंहस्थ कुंभमेळा आहे आणि त्याकडे आता आम्ही लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे मला फार पालकमंत्री मिळालं काय नाही मिळालं काय मी काही फार तसा आग्रह नाही आहे. झालं तर अधिक चांगलं होईल. थोडी प्रशासनावर पकड येते, काम अधिक चांगलं करता येतं. नाही झालं तरी आम्ही त्याच पद्धतीने काम करू. ही सत्ता नाशिक महानगरपालिकेची, भाऊ, ही सत्ता हां, कुंभमेळा आहे. महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांमध्ये म्हणजे संख्येमध्ये मोठा अभाव आहे. कर्मचाऱ्यांची भरती प्रामुख्याने करावं लागणार आहे. अनेक जे योजना आहेत ते खासगीकरणाच्या माध्यमातून राबवल्या जातात. याकडे कसं बघता? नाही, वस्तुस्थिती आहे. इथे खरं भरती झाली पाहिजे, रिक्रुटमेंट झाली पाहिजे. अनेक त्या ठिकाणी संख्या मग सगळ्यात खालपासून वरपर्यंतच्या पदांच्या कमी आहेत. आता आम्ही पहिलं आमचं काम तेच राहील की सगळी ही भरती आम्हाला करायची आहे. कारण आता कुंभमेळा पण आहे आणि त्यासाठी आम्हाला कुठलेही कारणं सांगता येणार नाही. त्यामुळे आता आधी मुंबईला जाऊन, तसं या बाबतीमध्ये अनेक वेळा चर्चा झाली, अधिकाऱ्यांच्या आमच्या बैठकी झालेल्या आहेत. पण मला वाटतं तर अंतिम टप्प्यामध्ये सगळं आहे आणि आम्ही आता तर आमची महापौर उपमहापौर या ठिकाणी सगळी बॉडी या ठिकाणी फॉलोअप करेल. मला वाटतं लवकरच हा प्रश्न आता या महिनाभरामध्ये हा प्रश्न आम्ही सोडू. भरती आउटसोर्सिंग होणार की महापालिकेतून होणार? थोडा टेक्निकल विषय आहे, तो थोडा तांत्रिक विषय आहे, तो तपासूनच आम्ही त्या ठिकाणी तो करू. नाशिक महानगरपालिकेची सत्ता तुमच्या नावाने ओळखली जाणार आहे. नाशिक महानगरपालिकेची सत्ता तुमच्या नावाने ओळखली जाणार आहे. महापौर उपमहापौर कुणी असलं तरी गिरीश महाजनांची सत्ता असं म्हणून ओळखलं जाणार आहे. भ्रष्टाचार मुक्त कारभाराची अपेक्षा नाशिककरांनी करायची का? आमच्याकडे कोणाच्या नावाने काहीच होत नाही. ते पक्षाचं फक्त नाव असतं, एक लक्षात घ्या. गिरीश महाजन एक निमित्त आहे.
पण माझ्या नावाने ओळखले जाते, त्याच्या नावाने ओळखले जाते असं नाही आहे. मी या ठिकाणी मला जबाबदारी सोपवलेली होती उत्तर महाराष्ट्राची, म्हणून मी पूर्ण वेळ या ठिकाणी होतो. पण नाव भाजपचंच आहे ना, आता महायुतीचं आहे. आधी एक मी स्पष्ट करू इच्छितो या ठिकाणी. पण निश्चित आमचा या ठिकाणी प्रयत्न राहील की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला सगळी परिस्थिती बदललेली दिसेल. कोणालाही या ठिकाणी त्रास होणार नाही, कोणालाही कुठले प्रॉब्लेम येणार नाहीत. अशा पद्धतीने आम्ही सगळा कारभार या ठिकाणी चालवणार आहोत. आमचे दोघेही महापौर उपमहापौर यांना या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा आम्ही सगळे नगरसेवक, सगळे पदाधिकारी या ठिकाणी बसू आणि सगळ्या सूचना आम्ही त्यांना देणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.